श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसेच जे स्वामी सेवेकरी व्हिडिओ पाहत आहेत त्या स्वामी सेवेकरांना देखील श्री स्वामी समर्थ. आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री सारामृत म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत कसे पाठ करायचे आहे त्याचे नियम आपण पाहणार आहोत. अगदी सर्व स्वामी सेवेकरी आपापल्या परीने आपापल्या इच्छेने श्रद्धेने स्वामींची सेवा करत असतात. परंतु जे कोणी नवीन सेवेकरी आहेत किंवा कोणाला एखाद्या व्यक्तीला जर स्वामींची सेवा करायला आपण सांगितले तर ती व्यक्ती असे म्हणते की नको नको, स्वामींची सेवा करणे खूप अवघड आहे. स्वामींची सेवा करण्यासाठी खूप अवघड असे नियम आपल्याला पाळावे लागतात. स्वामी खूप कडक आहे, स्वामींना हे चालत नाही ते चालत नाही, त्यामुळे आमच्याकडून एवढी स्वामींची भक्ती सेवा करणे होणार नाही, एवढे नियम पाळले जाणार नाही, असे तसे खूप काही बोलले जाते. हे सर्व माहिती आपल्याला फक्त बाहेरून मिळालेली असते किंवा मग आपण भरपूर असे सोशल मीडियावर देखील व्हिडिओज पाहत आहोत, त्याच्यामुळे देखील आपल्याला भरपूर असे हे माहिती मिळालेले आहेत की स्वामी सेवेमध्ये आल्यावर आपल्याला अशा प्रकारे नियम पाळावे लागतात, हे करावं लागतं ते करावं लागतं. स्वामी महाराज भरपूर कडक आहेत आणि काही व्हिडिओमध्ये तर ब्रह्मचर्य पाळावे लागते असे देखील सांगितले गेलेले आहे. तर असे पुष्कळ अशा व्यक्ती आहेत, पुष्कळ असे ताई दादा आहेत ज्यांना ब्रह्मचर्य आणि त्याचबरोबर खाण्यापिण्यामध्ये काही नियम पाळून सेवा करायचे म्हटलं तर त्यांना ते नकोसे वाटते आणि अशामुळे त्यांच्याकडून स्वामी सेवा घडत नाही. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की स्वामींची सेवा करायची आहे म्हणजे काय करायचे आहे. तर स्वामींची सेवा म्हणजे फक्त आपल्याला दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करायचा आहे. त्याचबरोबर श्री सारामृत, श्री स्वामी चरित्र जे सारामृत आहे त्याचे प्रत्येकी 3 अध्याय आपल्याला दररोज वाचायचे असतात. आता हे पाठ करण्यासाठी आपल्याला अगदी दिवसभरातून सकाळ किंवा संध्याकाळ दुपार आपल्या इच्छेनुसार आपल्या वेळेनुसार आपण नक्कीच ठरवू शकतो आपल्याला केव्हा स्वामींसमोर बसायचं आहे आणि स्वामींची सेवा करायची आहे. त्याचबरोबर ही नित्यसेवा जी आहे ही नित्यसेवा करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नसते, कोणत्याही प्रकारचे नियम पाळायचे नसतात. फक्त आणि फक्त निरागस भक्ती स्वामी सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा स्वामी फक्त आपली जो भक्तिभाव आहे ते पाहत असतात आणि जी काही आपण ही सेवा करतो ती सेवा अगदी मनाने शुद्ध अंतःकरणाने श्रद्धेने करावी. असेही नव्हे की आपण जेव्हा श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ करत असतो तेव्हा आपण आज सकाळी केले तर उद्या तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला कामामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे तर तुम्ही नक्कीच ते तुम्ही संध्याकाळी करू शकता. असे कोणतेही बंधन नसते की आपण एका वेळेस वाचले आहे तर एकाच वेळेस स्वामींची नित्यसेवा करायची आहे. म्हणजे काय, आपण सकाळी उठल्यापासून अगदी संध्याकाळी झोपेपर्यंत, रात्री झोपेपर्यंत आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण स्वामींची सेवा करायची आहे. दुसरा नियम पाळायचा तर तो कोणता आहे तर आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो त्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा शुभ मुहूर्त वगैरे पाहण्याची गरज लागत नाही. स्वामींची सेवा ही अगदी साधी भोळ्या पद्धतीने केली जाते. स्वामी सेवा करत असताना आपल्याला असे पण सोहळे कुठले पाडायचे नसतात. आपण कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जागेवर बसून स्वामींची सेवा करू शकतो. म्हणजे काय तर स्वामींची सेवा करण्यासाठी कोणतेही नियम आपल्याला बघायचे नसतात, कुठला मुहूर्त बघायचा नाही, अगदी साधी भोळ्या पद्धतीने आपण स्वामींची सेवा करू शकतो. आपण स्वामी सेवा करत असताना आपल्याला दररोज म्हणजे नित्यसेवा ही करायची आहे. त्याचबरोबर सेवा करत असताना आपण काहीही म्हणजे कोणत्याही प्रकारची भाजी खाऊ शकतो, नक्कीच खाऊ शकतो. जर शक्य असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी मांसाहार वर्ज्य केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु जर कोणाला मांसाहार केल्याशिवाय जमत नाही तर त्यांनी मांसाहार केला तरी देखील चालेल. परंतु तुम्ही जेवढी सात्विकता ठेवून जेवढे सात्विक राहून तुम्ही सेवा कराल तेवढ्याच तुम्हाला स्वामीचे सेवेचे फळ अधिकाधिक दुपटीने मिळेल. त्याचबरोबर आपल्याला जर स्वामी चरित्राचे आपल्याला 11 पाठ 108 151 असे आपल्याला जर पारायण करायचे असेल, आपल्याला असे पाठ करायचे असतील आणि आपली जी काही इच्छा राखून म्हणजे इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही या भावनेने करत असाल तर नक्कीच आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे काही नियम आहेत आपल्याला त्यावेळेस नक्कीच पाळायचे असतात. कारण कोणतेही नियम पाळल्याशिवाय आपण स्वामी चरित्राचे पारायण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींकडून माऊलींकडून पूर्ण करून घेण्यासाठी आपण नियमबद्ध असतो. म्हणून फक्त आपले जे पारायण असते त्याच्यासाठी आपल्याला
नियम पाळायचे असतात, परंतु जी नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये नित्यसेवेमध्ये कोणताही नियम नाही पाळला तरी देखील चालते। फक्त या ठिकाणी आपण स्वामीवरती श्रद्धा ठेवायची आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि नित्यसेवा आपण दररोज करायची आहे। तुम्ही कुठेही कानाकोपऱ्यामध्ये बसून ही सेवा केली तरी देखील अगदी चालणार आहे। बसता उठता तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत राहा। नाहीतर आपल्याला अशा वेळेस एखाद्या व्यक्तीने सांगितले असेल की आपल्याला स्वामींची सेवा करताना ब्रह्मचर्य पाळायचे आहे, स्वामी चरित्र सारामृत करताना ब्रह्मचर्य पाळायचे आहे, आणि मग असे ऐकून एखादी व्यक्ती स्वामी सेवा करण्यासाठी लांब जाते ती, परंतु असे काही नाही आहे। आपल्याला स्वामींनी कधीही सांगितलेले नाही आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे आहे। बघा, स्वामींनी सांगितलेले आहे आपला प्रथम संसार पूर्ण करायचा, व्यवस्थित करायचा आणि नंतर देवपूजा करायची आहे। आपला संसार छान बघून आपली कामं जी काही आहेत ती सर्व करून आपण सेवा करायची आहे, असेच आपल्याला स्वामींनी सांगितलेले आहे। स्वामींनी आपल्याला अगदी कडक नियम पाळून माझं सेवा करा असं काहीही सांगितलेलं नाही। म्हणून स्वामी सेवा करताना अजिबात घाबरायचे कारण नाही। न घाबरता पूर्णपणे स्वामींवरती शरण जा, स्वामींच्या चरणी शरण जा आणि स्वामींची सेवा, नित्य सेवा दररोज करा। स्वामींची सेवा अगदी मन मोकळेपणाने आणि वेळेनुसारच करायची आहे। परंतु दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये, आपल्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र, स्वामींचे हे नामस्मरण अखंड राहू द्या। तुम्ही दररोज नित्यसेवा स्वामींची केली, सगळी विश्वास श्रद्धेने केली तर तुमची जी काही इच्छा आहे, जी काही कामं आहेत ती नक्की पूर्ण होतील। कुठल्याही कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा तुम्हाला येणार नाही। आता राहिला प्रश्न, तर आपण नॉनव्हेज खाऊन स्वामींची सेवा करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो। बघा, नॉनव्हेज खाणे न खाणे ही सर्वतः त्या व्यक्तीचा प्रश्न असतो, त्या व्यक्तीची इच्छा असते। मग स्वामींनी आपल्याला असे काही सांगितले नाही तू हे वर्ज्य कर, ते वर्ज्य कर आणि माझी सेवा कर। तुम्हाला सेवा करायची आहे तर ती फक्त तुमच्या मनाने, तुमच्या इच्छेने करा, श्रद्धेने करा। मग तुम्ही नॉनव्हेज खा किंवा काहीही, कोणतंही व्यसन तुम्हाला असलं तरी देखील चालेल, फक्त स्वामींवरती नितांत सेवा ठेवा आणि मन सात्विक ठेवा। आणि ह्या ठिकाणी फक्त आपल्याला कोणाचीही निंदा करायची नाही, कोणाला अपशब्द बोलायचं नाही, कोणत्याही स्त्रीशी, माताशी, कोणत्याही वयस्कर वृद्धांशी, लहान थोरांशी आपल्याला अपमानास्पद वागणूक त्यांना द्यायची नाही। आपल्याकडून कोणाचाही अनादर होणार आहे असं आपल्याला वागायचं नाही। स्वामी सेवेमध्ये फक्त आपल्याला एवढाच नियम पाळायचा आहे की कोणाचाही अनादर आपण करायचा नाही, कोणाला उलटून बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही। सर्वांशी छान एकोपाने प्रेमाने राहा, सर्वांशी छान आनंदी राहा। तर अशा प्रकारे जे कोणी नवीन सेवेकरी आहेत किंवा ज्यांना कोणाला स्वामींची सेवा सुरू करायची आहे, त्यांची भरपूर इच्छा आहे, तर त्यांनी नक्की स्वामींची सेवा सुरू करावी। स्वामी सेवा करण्यासाठी आपल्याला कोणतेही सोहळे वगैरे पाळावे लागत नाही, फक्त आपल्याला नियम पाळायचा आहे, तर ते म्हणजे आपल्याला स्वामींची सेवा ही नित्य रोजाने, नित्य नेमाने आपल्याला करायची आहे। खंड पडू द्यायचा नाही। कधीतरी म्हणजे आपल्या घरामध्ये विटा असेल किंवा सुतक लागलं असेल तर आपण स्वामी सेवा त्यावेळेस करायची नाही। अगदी कोणत्याही देवतेची त्यावेळेस आपण पूजन करत नाही। त्याचबरोबर महिलांना त्यांच्या मासिक धर्माचे जे 4-5 दिवस असतात त्यावेळी देखील आपण स्वामींची सेवा करू शकत नाही। फक्त आपण मानसपूजा त्या ठिकाणी नक्की करू शकतो। स्वामींची मानसपूजा कशी करायची आहे याचा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर केलेला आहे, तुम्ही तो नक्कीच पहा, त्यामुळे तुम्हाला कळेल की मानसपूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे। म्हणून आपण स्वामींची सेवा करताना कोणतीही शंका, कुठलाही घाबरटपणा, कुठलीही भीती आपल्या मनामध्ये आणायची नाही। स्वामींसाठी हे करावं लागतं, ते करावं लागतं, तर असं काहीही नाही। आपली संपूर्ण जी इच्छा आहे ती स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार आहेत। फक्त आपण जी स्वामी सेवा करतोय अगदी मनाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा। स्वामी फक्त आपल्या भक्तीचे भुकेले आहेत, त्यांना दुसरे कोणतेही सोहळे नको आहे, हे नेहमी सर्वांनी लक्षात ठेवावे। म्हणून त्यांनी काय सांगितले आणि कोणी दुसऱ्यांनी काय सांगितले, अमुक एकाने हे सांगितले, अमुक एकाने ते सांगितले, कोणावरही काहीही विश्वास ठेवू नये। कोणालाही काहीही न विचारता फक्त आपल्या मनाने, आपल्या श्रद्धेने, आपल्या इच्छेने स्वामी सेवा सुरू करा। स्वामी सेवा तुम्ही जेव्हा करायला सुरू करता तेव्हा स्वतः स्वामी महाराज आपल्याला नक्की मार्गदर्शन करतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते आपल्या समोर येतात आणि आपल्याला नक्कीच ते मार्ग देखील दाखवत असतात। तर ज्यांना कोणाला स्वामी सेवा करायची आहे त्यांनी नक्कीच
मी सांगितल्याप्रमाणे सेवा करा, नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराज पूर्ण करतील। स्वामी महाराजांना सर्व ठाऊक आहे, ते आपल्या भक्तांना नेहमी पाहत असतात। भक्तांना कुठली अडचण आहे, कुठलं संकट आहे ते सर्व पाहत असतात। आपण जेव्हा स्वामींचे बोट धरतो, स्वामींचा हात धरतो, तेव्हा आपण सर्व निसंकोचपणे आपण स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आहे। आपल्या आयुष्यात कितीही अडचण असू दे, संकट असू दे, फक्त स्वामी महाराजांना साथ घालायची, त्यांचं नामस्मरण अखंड घेत राहायचं आहे। फक्त नित्यसेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत आहे ते प्रत्येकी 3 अध्याय आपल्याला नित्यसेवेमध्ये रोज वाचायचे आहेत आणि 11 माळी जप आपल्याला नक्की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचा आहे। तर आजची माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल, तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच आपल्या या माहितीला, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सकट। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय महाकाली। व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सर्वांचे मनापासून धन्यवाद।